मला माहिती आहे की मी सारखा भांडतो तुझ्याशी, माझी चूक आहे, मी चुकीचं वागलोय, म्हणून मी मनापासून तुझी माफी मागतो. सॉरी. खूप प्रेम असताना तिथे जेलसी ही असते आणि मला जेलस फील होतं. सॉरी वृंदा, आय लव्ह यू. प्रसाद, हो बाजूला. अरे असं का वागतोयस माझ्याशी? निघ निघ, नाही बोलायचं मला तुझ्याशी. अरे पण मी काय केलंय मला सांग ना, मी काय मी आता केलं? सांगितलेलं ऐकलं नाहीस का तू? मला बोलायचं नाहीये तुझ्याशी. तुझी आई मध्ये पडली म्हणून नाही तर जीव घेतला असता तुझा मी. प्रसाद, अरे तुला तरी कळते का तू काय बोलतोस ते? बघ प्रसाद, मी काही केलेलं नाही, प्लीज मला सांग काय झालंय. तुझ्या याराबरोबर बेडरूम मध्ये काय रंग उधळत होतीस ना, चांगलं ऐकलंय. मूर्ख मी बनलोय वृंदा, मी. तुमच्या दोघांबद्दल चाळीत इतके दिवस लोक बोलत होते ना, ते खरं आहे वृंदा. पण मीच लक्ष देत नव्हतो. पण आज मात्र माझ्या डोळ्यांनी पाहून मला विश्वास बसलाय वृंदा. प्रसाद, प्रसाद मला काही कळत नाही, काय बघितलंस तू? तू मला विचारतेस? तुला माहिती असून तुला माझ्या तोंडून ऐकून घ्यायची काय हौस आहे? प्रसाद, हे बघ मला खरंच कळत नाहीये तू काय बोलतोस. प्लीज मला नीट सांग की काय झालंय. मला प्रसाद? तुझ्याशी अजिबात बोलायचं नाही आणि संसार करण्यात तर अजिबात इंटरेस्ट नाही. हे बघ, आत्ताच्या आता तुझ्या आईबाबांना बोलव आणि माझ्या डोळ्यासमोरून चालती हो, चल निघ. प्रसाद प्लीज प्लीज असं करू नकोस प्रसाद. प्रसाद, मी खरंच तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणावरही प्रेम केलं नाहीये रे. प्लीज माझ्यावर विश्वास. अजून किती खोटं बोलणार आहेस तू वृंदा? किती खोटं बोलणार आहेस? तुझ्यासारखी नीच बाई मी आतापर्यंत कधीही बघितलेली नाही. तुला मी हजारदा सांगितलं की मला तुझ्याबरोबर संसार करायचा नाहीये, तरी तू ऐकतच नाहीये. हे बघ, आत्ताच्या आत्ता तुझ्या आईबाबांना फोन लावून त्यांना इकडे बोलू. लाव फोन. ठीक आहे, मीच फोन लावतो आणि त्यांना सांगतो असल्या नालायक बाई बरोबर संसार करायचा नाही मला, आणि तिला नांदवायची तर काहीच हौस नाही. नाही प्रसाद, प्लीज प्लीज प्रसाद, मी तुझ्या पाया पडते, असं काही करू नको प्लीज. प्लीज प्रसाद. मग आता बॅग भर आणि चालती हो. आणि वेळ येईल तेव्हा माझ्या प्रसादला डिवोर्स दे. दिल्या घरी